नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. लग्न धूमधडाक्यात झाल्यानंतर मुक्ताच्या निरोपाचा समारंभ येतो. मुक्ता आणि पुरुषोत्तम एकमेकांच्या गळ्यात पडून रडत असतात. तर पुरुषोत्तम मुक्ताला म्हणतो, आजवर इतकी रोपं लावली बागेत, पण दुसऱ्याच्या घरामध्ये बहरलेली वेल कशी दुसऱ्याच्या घरात बहरायची. सागर व पुरुषोत्तम दोघेही खूप हायपर झालेले असतात. तर पुरुषोत्तम मुक्ताला म्हणत असतो, आता वितळलेलं आईस्क्रीम कोणाबरोबर खायचं. आणि ते दोघीही एकमेकांच्या गळ्यात पडून रडत असतात. सागर व सगळेच ते सगळं पाहता खूप इमोशनल झालेले असतात. तर माधवी पुरुषोत्तमला सावरत म्हणते, पारिजात नाही का स्वतःच्या अंगणात लावतात आणि सडा दुसऱ्याच्या अंगणात पडतो. फार लांब नाही जाते ती. आणि आईस्क्रीमचं काय म्हणतोय तू? ते वितळण्याच्या आत मुक्ताकडे पोहोचशील तू. माधवी व मुक्ता देखील एकमेकांच्या गळ्यात पडून रडत असतात. सागरही पुरुषोत्तम व माधवीला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. स्वाती म्हणते, कशाला काळजी करताय तुम्ही? साता समुद्र पार थोडी जातीये ती. इंद्रा म्हणते, कशाला काळजी करताय? ती जर इथे ओरडली तर तुमच्या घरात आवाज जाईल. तर लगेच माधवी म्हणते, कशाला ओरडवायचंय तिला? असं करू नका म्हणजे झालं. बापू पुरुषोत्तमला धीर देत व पुरुषोत्तमकडे येत म्हणतो, पोरगी ही घरची शान असती आणि तुम्ही तुमची पोरगी आमच्या घरात येऊन आमच्या घरची शान वाढवलीये. त्याकरता तुम्हा दोघांचे लय लय आभार. इंद्रा म्हणते, अहो चला लवकर, पुढे जाऊन आपल्याला गृहप्रवेशाची तयारी करायची आहे. माधवी व मुक्ता एकमेकांच्या गळ्यात पडून रडत असतात. तर सई मुक्ताला म्हणते, मुक्ताई चल आता. तर लगेच सगळे त्यांच्या घरी तिथनं निघून जातात. इकडे घरी आल्यानंतर सगळे गृहप्रवेशाच्या तयारीला लागतात. माधवी मुक्ता सागर दोघांचेही औक्षण करते. इंद्रा मुक्ताला म्हणते, सुनबाई तू लक्ष्मी आलीस माझ्या घरी. आता उजव्या पायाने हे माप ओलांड आणि आत ये. मुक्ता माप ओलांडायला लागते. तर स्वाती मुक्ताला थांबवत म्हणते, थांब तू, त्याच्या आधी उखाणा घ्यायला हवा. लगेच मुक्ता खूपच सुंदर उखाणा घेते. स्वाती सागरला म्हणते, आता तू घे उखाणा. सागरला तेवढ्यात फोन येतो. फोन झाल्यानंतर सागर सगळ्यांना म्हणतो की मला आत्ता लगेच ऑफिसला जावं लागेल, कारण महत्वाचा क्लायंट आहे, तो आजच्याच दिवस इंडियामध्ये. इंद्रा म्हणते, अजून सगळ्या विधी बाकी आहेत. मुक्ता लगेच माप ओलांडते आणि आतमध्ये येते. सागरला जायचं असतं, त्यामुळे तो त्यांच्या पदराची गाठ टपकन सोडवतो आणि तिथनं निघून जातो. लक्की मुक्ताला म्हणतो, मुक्ता वहिनी, मम्मी म्हणाली होती की तुझं काहीतरी काम आहे माझ्याकडे. तर मुक्ता म्हणते की सावनीचा मेसेज आला होता सॉरी म्हणायला. हेच तिला लग्न मोडलं असं वाटलं. मीच म्हणाले होते की सईला दिवसभर माझ्याजवळ ठेवा, म्हणजे मला थोडं बरं वाटेल, पण आता दिवस संपायलाच आलाय ना, तर तू सईला तिथे सोडून ये. लकी म्हणतो, हो सोडून येईन, मला माहितीये तिचं घर. लकी मुक्ताचं वेलकम करतो आणि तिथं निघून जातो. सई मुक्ताला मिठी मारत म्हणते, मुक्ताई आता आपण एकत्र राहणार ना? मुक्ता म्हणते, फक्त आज रात्री मम्माकडे राहा, मग उद्या आम्ही तुला कोर्टात भेटणार आणि सगळी इकडं घेऊन येणार. हे ऐकताच सईला देखील खूप आनंद होतो. सई तिथनं तिचं आवरण्यासाठी जायला लागते, पण बापू म्हणतात, सई बाळा एक गोष्ट लक्षात ठेव, यातलं काय पण मम्मीला कळलं नाही पाहिजे. तर लगेच सईही म्हणते, हे सिक्रेट आहे तर कसं सांगणार. आणि लगेच सईही तिथनं निघून जाते. सागर त्याचं ऑफिसचं आवरतो आणि ऑफिसमध्ये जायला लागतो. तर बापू म्हणतात की कुठे निघालाय, काय कळतं का नाही तुला? आजच्या दिवशी पण कामावरती चाललाय. स्वाती म्हणते, अरे बाई, आम्ही सगळ्यांनी तुझ्यासाठी एका हॉटेलमध्ये सूट रूम बुक केलंय. लगेच मुक्ता आणि सागर एकमेकांकडे पाहतात. स्वाती म्हणते, आमच्या सगळ्याकडून गिफ्ट आहे तुझ्यासाठी, पत्ता पाठवतेय, रात्री हॉटेलवरती ये. लगेच मिहिर आणि सागर तिथनं निघून जातात. सगळे तिथनं निघून जातात. तर मुक्ता इंद्राला म्हणते, काकू मी आवरून घेते. तर इंद्रा मुक्ताला थांबवत म्हणते, अगं काकू काय काकू, मम्मी म्हणायचं. आता हा हिरवा चुडा 3 दिवस तरी हातातून काढायचा नाही. सावनी जेव्हा हे सगळं बघल ना, तेव्हा तिला मिरची झोंबल. तिला जेव्हा कळल की तू सईची आई झालीये, तेव्हा तिच्या अंगाची आग होईल आणि मला बी तेच पाहिजे. त्यानंतर इकडे दुसरीकडे माधवी मुक्ताच्या रूममध्ये असते आणि ती मुक्ताच्या सगळ्या वस्तूंवरनं हात फिरवत खूपच इमोशनल झालेली असते. तेवढ्यात तिथे पुरुषोत्तम येतो आणि माधवीला कॉफी देतो. माधवी पुरुषोत्तमला म्हणते की मुक्ता काय करत असेल आता. पुरुषोत्तम म्हणते, दमली असेल तिच्या नव्या गोतावळात. माधवी म्हणते, अरे झोप कशी लागणार तिला आता, तिची ही लाडकी उशी तर इथेच आहे. असंच होणार आहे आता, आपली लाडकी उशी आपल्या डोक्याखाली नसणार आहे, चहामध्ये हवी तेवढी साखर नसणार आहे, सवयीचे ताट नसणार आहे, ताटात सगळं असणार आहे पण घरचा वरम भात नसणार आहे. थोड्याफार फरकाने लग्नानंतर सगळ्याच मुलींचं असं होतं. माधवी म्हणत असते की मुक्ताबद्दल मी अगदी कॉन्फिडन्स आहे, ती अगदी स्वतःची जागा बनवणार आहे त्या घरात. पुरुषोत्तम म्हणतो, मला तुमच्या बायकांचं खूप कौतुक वाटतं. मुक्ताच्या आठवणीत डोळे पुसत होतीस ना? माधवी म्हणते, आठवण आली तरच डोळे पुसणार आहे ना. आत्ता अर्ध्या तासापूर्वी मुक्ता पुरुषोत्तम गोखले होती ना.
आणि आता लगेच ती मुक्ता सागर कोळी झाली. पुरुषोत्तम म्हणतो, अगं माधवी अशी काय करतीये? जर आपल्याला तिची आठवण आली तर लगेच जायचं भेटायला. इथे 4 पावलावरती तर राहते. नाहीतर मी एक काम करतो, तिला ही उशी देऊन येतो, नाहीतर तिला झोप नाही लागणार. माधवी म्हणते, 4 पावलांचं जरी अंतर असलं तरी एक लक्ष्मण रेषा आखून घ्यायला हवी. अशी आठवण आली म्हणून उत्सुक तिथे जायचंच नाही. त्यामुळे आपली नाही तर आपल्या मुलीची किंमत कमी होईल. सगळं नीट होणार आहे. स्वामी आहेत ना, मुक्ता स्वतःची जागा निर्माण करणार आहे आणि सगळं छान निभावून नेणार आहे. पुरुषोत्तमही इमोशनल होतो आणि तिथनं निघून जातो. त्यानंतर इकडे मुक्ता सागरच्या रूममध्ये येते. मुक्ता इकडे तिकडे सगळीकडनं रूम पाहत असते. मुक्ताला लगेच मागे घडलेला प्रकार आठवायला लागतो. म्हणजेच तिला माधवीचं बोलणं आठवत असतं की आज तुझी भेट अशा व्यक्तीशी घडणार आहे की ती तुझं आयुष्यच बदलून टाकणार आहे. म्हणजेच की मुक्ता आणि सईची जेव्हा पहिल्यांदी भेट झाली होती तेव्हा मुक्ताने सईचा जीव वाचवला होता. तिला सईसोबत घालवलेले बरेचसे क्षण आठवत असतात. म्हणजेच की मुक्ताने सईला हॉस्पिटलमध्ये नेऊन तिचा जीव वाचवला होता. मुक्ताला सागर विरोधात बोललेले काही क्षण आठवत असतात. तिला सागरचं बोलणं आठवत असतं. म्हणजेच की सागर म्हणत होता की माझ्या मुलीपासनं लांब राहायचं, तिच्या जवळ सुद्धा फिरकायचं नाही. तिला सईचं कोर्टातील बोलणं आठवत असतं. म्हणजेच की सई म्हणाली होती की मला मुक्ता आंटीकडे राहायचंय. तिला सागर बरोबर लग्न करण्यासाठी समजवताना पुरुषोत्तमचं बोलणं आठवत असतं. जेव्हा सईने पहिल्यांदा तिला आई म्हटलं होतं, मुक्ता इमोशनल होत त्या सगळ्या गोष्टी आठवत असते. तर मुक्ता स्वतःशीच म्हणते, स्वामी मी घेतलेला निर्णय हा योग्य ठरू दे. आजपासून मी नवीन सुरुवात करते. माझ्या डोक्यावरती तुमचा आशीर्वादाचा हात असू द्या. माझ्यासाठी, माझ्या आईसाठी, सईसाठी हा निर्णय योग्य ठरू द्या. आणि जर कधी मन डगमगलं तर तो क्षण मला निभावून घेता येईल इतकं बळ द्या. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सागर आधीच हॉटेलवरती आलेला असतो. सागरच्या पोटामध्ये त्रास होत असतो. तर तिथे हॉटेलवरती मुक्ता येते. मुक्ता रूममध्ये येते तर तेवढ्यात तिथे एक वेटर येतो आणि मुक्ताला म्हणतो, हे सगळं सरांनी मागितलं होतं. मुक्ता त्यात काय आणलंय ते पाहते. तर ते सगळं पाहता मुक्ता सागरला म्हणते, हे मागवलंय का तुम्ही? सागर रूममध्ये असतो. तर सागर म्हणतो, मला कुठल्याही क्षणी याची गरज पडू शकते. मुक्ता म्हणते, नाही गरज पडणार आहे तुम्हाला. सागर म्हणतो, मला जेव्हा जेव्हा त्याची गरज पडणार असेल तेव्हा मी ते वापरणार आणि तुम्ही मला नाही अडवू शकत. पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.